पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका टोमॅटो आडत्याचे जवळपास 300 शेतकऱ्यांचे अंदाजे 2.5 कोटी रुपये बाकी असल्याने 4 महिन्यांपासून शेतकरी वैतागले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे। सकाळी 8 वाजेपासून शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून अद्यापही या संदर्भात कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही। त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळालं। आमचे चक्र मारतोय आम्ही संचालक मंडळाकडे, सभापतीकडे, तर 4 महिन्यापासून ते आम्हाला उत्तर देत आहे। शिवाय आमचा आता अंत राहिला नाही, आम्हाला पैसे राहिले नाही पुढच्या खर्चाला। त्यामुळे आम्हाला गेटवर बसायचा निर्णय घ्यायला लागला आणि आम्ही इथं गेटला कुलूप लावायला इथे आम्ही जमलो आहे। जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही गेटवर उठणार नाही। ज्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आशिया खंडात नाव असलेला गवगवाट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ करतंय, अशा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 5 महिन्यापासून 3 कोटी रुपये साधारण 300 शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले। त्या पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही। एका आडतदाराकडे एवढ्या एका आडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीची घालते। मग आम्ही जरी जायचं कुणाकडं, आम्हाला सांगा, कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचं कारण काय? का आमचे कष्टाचे पैसे आम्हाला हक्काने मिळाले पाहिजे, याच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो आणि आडतीला आडत देतो। मग ही आडत जाऊन जर आमचे पैसे अटकत असतील तर त्याचा उपयोग काय? आज जर या कृषी उत्पन्न बाजार समितीने जबाबदारी झटकली तर आम्ही इथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद केले। आम्ही 2 तासापर्यंत आम्ही 4 महिन्यापासून यांना वेळोवेळी निवेदन दिलेले, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने कुठली याची दखल घेतली नाही। याला आडतदाराला पाठीमागे घालण्यात। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।